तर ह्या देशामध्ये आमच्यासारखा बोलू शकत नाही, तुम्ही तुमचं मत मांडू शकत नाही, न्याय मागू शकत नाही, जे सरकार करेल ते मान्य करावं लागेल, अशा प्रकारची दडपशाही करण्याचा मनसुबा ह्या बीजेपी सरकारचा आहे। आणि म्हणून आज तुम्ही पाहता इथं महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार म्हणजे पक्ष होते, शिवसेना प्रचंड प्रबळ असा पक्ष होता, त्याचे 2 तुकडे करून टाकले। राष्ट्रवादी ह्या शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी होती, त्याचे 2 तुकडे करून टाकले। काँग्रेस मधले काही फुटे म्हणजे शंकर आपला अशोकराव चव्हाण सारखे माणसं ज्यांच्या बापजाद्यापासून ते मुख्यमंत्री पदावर होते, ते पण त्याच्यावर दडपण आणून ते भाजपमध्ये घेऊन टाकले। म्हणजे बाहेर असला तर भ्रष्टाचारी आणि भाजपमध्ये गेला का पवित्र, हा जो काही चाललेला त्यांचा खेळ आहे, हा जर 400च्या पुढे निघून गेली संख्या बीजेपीची, तर नक्कीच हे संपूर्ण म्हणजे पक्ष लोकशाही हे गुंडाळून बाजूला फेकून देतील आणि त्यांची हुकुमशाही चालू करतील। आणि म्हणून त्याला टक्कर द्यायची असेल तर तिथं लढणारे, समजून घेणारे, अभ्यासपूर्वक तिथं लोकसभेमध्ये जनतेचे प्रश्न मांडणारे आणि त्याच्यावरती न्याय मिळवून घेणारे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये गेले पाहिजेत। आणि म्हणून मी माझा जो काही विधानसभेतील अनुभव आहे, प्रशांत देवरेने सांगितलं की मी 10 वेळेस विधानसभा लढलो, 7 वेळेस निवडून गेलो, 4 वेळेस लोकसभा पक्षाच्या आदेशावरून लढलो, आपण हारलो। आणि म्हणून आज जी काही परिस्थिती निर्माण होते, जेव्हा हुकुमशाहीच्या दिशेने हे दिल्लीचं सरकार वाटचाल करू पाहत आहे बीजेपीचं, त्या सरकारला थांबवणं, जी काही दादागिरी आहे ती मोडायची असेल तर आम्ही आमच्यासारखे लढणारे लोक हे पार्लमेंटमध्ये गेले पाहिजेत। डॉक्टर DL कराड सारखा अत्यंत धाडसी नेता हे दिल्लीमध्ये गेले पाहिजे होते पार्लमेंटमध्ये, परंतु जे जातात ते तिथं गप बसतात, कुठल्याही प्रकारचा आवाज उठवत नाही। आणि हळूहळू जे काही दडपशाहीवाले लोक आहेत, जातीय धर्मांध पक्षाचे लोक आहेत, हे लोक मात्र त्याचा फायदा घेऊन संबंध देशावरती वेगळ्या पद्धतीचं राज्य करण्याचा प्रयत्न करतात। मला वाटतंय की आपले प्रश्न अनेक आहेत, जे प्रशांत देवरेंनी सांगितलं, आपल्या रस्त्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आमच्या जमिनीला सिंचनाचा पाणी पिण्याला पाहिजे तो प्रश्न आहे, पूर्वेकडच्या कांद्याचा प्रश्न आहे, इथं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, इकडचे पण भागामध्ये रस्त्याचे प्रश्न आहेत, अत्यंत विकासाचे प्रश्न मागे पडलेले आहेत। हे संबंध प्रश्नाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून आपण लोकसभेची निवडणूक लढतोय। आणि म्हणून आम्ही पुन्हा जे आता कोणीतरी आमच्या वक्त्यांनी सांगितलं की आपल्या इंडिया आघाडीने ही लोकसभेची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले, पक्षाला पण आपण विनंती केली होती, पक्षाने प्रयत्न केले, अजून प्रयत्न करून राहिलेले आहेत। आणि जर त्यांनी सोडली नाही तर लक्षात ठेवलं पाहिजे शरद पवार साहेबांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाने की ही जर जागा सोडली नाही तर तुमचा तो उमेदवार पडतो। परंतु इथं आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संबंध, इथलं जे काही दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जेवढे लोक आहेत, जेवढी जनता आहे, तेवढी जनता अत्यंत कसून या कामाला लागतील आणि आम्ही एक वेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार हा इथं नक्कीच विजयी होईल, अशा प्रकारची आमची तयारी आम्ही करणार आहोत। आणि म्हणून आज हा मुहूर्ताचा दिवस आहे, मुहूर्त म्हणजे भामनाचा मुहूर्त नाही, आज आपली पहिली सभा आहे आणि ह्या पहिल्या सभेला एवढे 50,000 लोक इथं आपण जमा करू शकतोय। मी सांगतोय की कोणी फुकट अशा प्रकारच्या लोकांना जर आवाहन केलंय तर मोदीच्या सभेला सुद्धा एवढे लोक राहणार नाही। हे आपण लोकांची निष्ठा म्हणून एकत्र केलेले लोक आहेत। आणि म्हणून ही जी काही आज आपण इथं येऊन दुपारपासून आलेले लोक आहात, संध्याकाळ होत आलेली आहे, तरी आपण जागच्या हालत नाही। ही निष्ठा तुमची पाहिल्यानंतर
तुम्हाला एकच विनंती करणार आहे मित्रांनो, ही लोकसभेची जागा आपण नक्कीच जिंकून आणू शकतोय. आपण लोकांनी सगळ्यांनी ठरवलं की जे आता आपल्याला सांगितलं गेलं की एक एक कार्यकर्त्यांनी भागाभागामध्ये फिरून 1 महिना अजून बाकी आहे, मतदानापर्यंत 1 महिना शिल्लक आहे. ह्या 1 महिन्यामध्ये मतदारसंघाच्या गावागावामध्ये फिरून प्रत्येक माणसाला आपली बाजू समजावून सांगून आपण जर प्रचार केला तर ही लोकसभेची जागा आपल्याला अवघड काहीच नाही. आपल्याजवळ ओरिजिनल 1.5 लाख मतं आहेत. ही कुठं न हारणारी मतं आहेत, ही लाल बावट्याची मतं आहेत. आपल्याला 1,50,000 पुढे सरकायचं आहे. मला वाटतंय की आपण हे 1.5 लाख लोकांनी जर संघ बांधला, निर्णय घेतला की आपण सगळे बाहेर प्रचाराला निघालो तर मला वाटतंय की 6-7 लाख मतं गोळा करायला आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आहे. हे राष्ट्रवादी असतील, बीजेपी वाले असतील, यांच्या गाड्या फिरून राहिले, फक्त 4-5 कार्यकर्ते उमेदवार फिरून राहिलेले आहेत. पण आपला माणूस निघाला तर मुंगीसारखा जमिनीवरती पसरला तर प्रत्येक घराघरामध्ये जाऊ शकतोय, प्रत्येकाला सांगू शकतोय. आणि ही लढाई कशासाठी आहे, कोणासाठी आहे? माजी आमदार गावित याला मोठा करण्यासाठी नाही, तर ही लढाई आहे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी. जो तळागाळातला शेतकरी आहे, तळागाळातला माणूस आहे, त्यांचे बेघराचे प्रश्न आहेत, त्यांचे रेशन कार्डचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर त्या लोकांचे जमिनीचे प्रश्न आहेत, अंगणवाडीचे मानधनाचा प्रश्न आहे. त्या लोकांनी 2005 नंतर नोकरी केलेली आहे, नोकरीला लागलेले आहेत, त्या सरकारी नोकरांना जुन्या पेन्शन योजनेचे प्रश्न आहेत. कामगार आपला संबंध दिंडोरी तालुका हा आता नवीन इंडस्ट्रियल झोन म्हणून सरकारने डिक्लेअर केलेला आहे. इथं संपूर्ण भागामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा सुटसुराट झालेला आहे. कामगाराला कुठल्याही प्रकारची नोकरीची शाश्वती नाही, फक्त काम करायचं. मशीन बरोबरच ह्या कामगारालाही समजतात, कामगारही एक मशीनच आहे असं समजून त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राबवलं जात आहे. पगार मात्र पोट भरेल एवढा पण मिळत नाही. तो पण प्रश्न या दिंडोरी मतदारसंघामध्ये आहे. संबंध मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर कामगारांचे प्रश्न आहे, आदिवासींचे प्रश्न आहेत. हे संबंध प्रश्न एकदा दिल्लीच्या दरबारामध्ये आपल्याला मांडावे लागतील. हे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं लढाई करावी लागेल. मी पहिल्यापासून सांगतोय की आम्ही लढणारे लोक आहोत. काही राष्ट्रवादी पक्षाचे काही लोकांनी प्रचार सुरू केला, अरे आमदाराला कशाला, आपल्या गावितांना कशाला निवडून द्यायचं आहे, त्याच्यावर खूप केसेस आहेत ना. माझ्यावरती खूप केसेस आहेत. हे दरोड्याच्या केसेस नाही आहेत, हे अॅट्रॉसिटीच्या केसेस नाही आहेत. माझ्यावर ज्या केसेस आहेत जनतेच्या प्रश्नावरती लढलो म्हणून सरकारने आम्हावर केसेस टाकलेले आहेत. आणि म्हणून आम्ही जनतेच्या साठी जेलमध्ये बंद जायला तयार आहोत. जेलमध्ये जाणारा हा आमचा पक्ष एकमेव पक्ष आहे. आम्ही लोकांच्या जमिनीसाठी जवळजवळ 1-1.5 महिना सेंट्रल जेलला गेलो आणि म्हणून जमीन लोकांच्या पदरापर्यंत गेली. ही घरी बसून गेलेली नाही. माझ्या बरोबर हजारो लोक जेलमध्ये गेलेले होते. एकटा आमदार गावित त्याच्यावर केस झाली, तोच एकटा जेलमध्ये गेला असं झालेलं नाही. ह्या नाशिक जिल्ह्यामधले हजारो लोक सेंट्रल जेल औरंगाबाद, सेंट्रल जेल जळगाव, सेंट्रल जेल नंदुरबार, सेंट्रल जेल नाशिक, ह्या 4-5 जिल्ह्यामध्ये फुल भरून टाकलं होतं. आम्ही आमच्या पोटासाठी आमच्यावर केस झाली तरी चालेल, पण न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही मागे सरत नाही. आणि म्हणून आमच्यावर केसेस झालेले आहेत. जे सांगतात कारखान्याचे चेअरमन वगैरे, त्यांच्यावर एक तरी केस आहे का? केस असेल तर फ्रॉडची असेल. केस लोकांच्या प्रश्नावरची केस नाही ती. आणि म्हणून आम्ही लढणारे लोक आहोत. मी जन्मापासून लढतच आलेलो आहे. आणि म्हणून आज जे काही लोकसभेचे निवडणूक आता होऊ घातलेले आहे, हे अत्यंत लोकशाहीचं एक खरा म्हणजे उत्सव आहे. ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन चांगली माणसं त्या पार्लमेंटमध्ये पाठवण्याच्यासाठी
आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न आपण आपल्या ह्या संघटनेच्या मार्फत ह्या समस्त नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याच्या मार्फत करत आहोत। मला खात्री आहे की आजपर्यंत कोणी वावड्या पसरवल्या। काही लोक म्हणायचे की आमदार गावित आणि त्यांच्या पार्टीने इथं लोकसभा लढायचं सोडून दिलं। भाजपवाल्याकडून पॅकेज घेऊन आमदार बंडोबा थंडोबा झाले असे काही बातम्या आल्या होत्या। आम्ही छातीठोकपणे सांगतोय आम्ही थंडोबा होणारे लोक नाही आहोत, आम्ही लढणारे लोक आहोत। आम्ही जिंकतोय की हारतोय याची तमा न बाळगता आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी सतत लढा करणारे लोक आहोत आणि म्हणून हे थंडोबा वगैरे सोडून द्या। ह्या वेळेस दुसऱ्याला थंड करण्याची ताकद ह्या जनतेमधून आम्ही घेऊन लोकांमध्ये जाणार आहोत। दुसऱ्याला थंड केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आम्ही खात्री देतोय। मित्रांनो, आपण सभा ऐकण्यासाठी आलेलो आहोत, कोणी उठू नका। आपल्याला अजून 2 महत्वाच्या वक्त्यांची भाषणं ऐकायची आहेत। कुठलीही गाडी जाणार नाही आणि म्हणून गाडीवाल्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की कोणी परस्पर जाऊ नका आणि जे कार्यकर्ते बाहेर निघतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की थोडा वेळ आपण थांबावं अशा प्रकारची सूचना करतोय। तेव्हा मित्रांनो, आज आपण इथे आलेलो आहोत, ही सुरुवातीची आणि मुहूर्ताची सभा आहे। ह्या सभेतून प्रेरणा घेऊन प्रत्येकाच्या तालुक्यामध्ये एक जाहीर मेळावे, एक जनतेची संघटना, वेगवेगळ्या पक्षाचे चांगली माणसं आज इथं जे काही स्टेजवर आहेत हे विशेष उल्लेख करणारी गोष्ट आहे। भिका पाटील हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते, अत्यंत निष्ठावान काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। ते इथे येऊन भाषण करून गेलेले आहेत। आमचे पेठ तालुक्याचे आताचे अध्यक्ष याकूब शेख हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी इथं भाषण केलेलं आहे। हे एका पक्षाचे लोक नाही आहेत आणि म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे। हे आपले प्रशांत देवरे इथे आता भाषण केलं त्यांनी। हे आपल्या देवळा तालुक्यातील उमराणे जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा तुम्हाला निवडून द्यायचं आहे, आम्ही तिथं प्रयत्न करू। तिथं 2-1 उमेदवारांना तर हाकलून लावलेलं आहे, तिथं उमराणेमधून भाषण सुद्धा करू दिलं नाही, कारण त्यांनी त्यांची कामं विचारली की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काही सांगू शकले नाही आणि म्हणून तुम्ही काम नाही केलं तर ह्या इथे राहायचा पण अधिकार नाही। अशा प्रकारचं काही उमेदवारांना त्यांनी उत्तर दिलेले आहेत आणि म्हणून मित्रांनो, आज आपल्याला ही लढाई अत्यंत गांभीर्याने लढायची आहे आणि खात्रीने लढायची आहे। आपण श्रीमंत नाही, पैसे वाटणार नाही, पैसे वाटण्याची लायकी पण नाही आपली, परंतु आपल्या हातामध्ये मतदानाचा अधिकार आहे। तो अधिकार या निवडणुकीच्या लढाईमध्ये लढायचा आहे। ह्या लोकांना मतदानाचा अधिकाराने फटकारून काढायचं आहे, बाहेर फेकायचं आहे आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारची मला खात्री आहे। आपले नेते, आपल्या पक्षाचे कॉम्रेड डॉक्टर DL कराड आणि पक्षाचे सेक्रेटरी